आता आम्ही आलो आहे मालवणमध्ये देवबागमधनं. आणि विषय कसा आहे, साहेबांना घ्यायचं आहे सुक्की मच्छी. सुक्की मच्छी लय आवडते, म्हणजे वहिनीसनी आवडते. हां, छान वाटते खायला मस्तपैकी. चलो फिर बघूया, मार्केट जरा एक्सप्लोर करू. आणि इथं बघा अशी दुकानं असतात, काय पण मसाले वगैरे सगळं मिळतं. काय हे वेगवेगळे मसाले आहेत. पोळी सगळ्यात जास्त म्हणजे ही आंबा पोळी, कोकम आहे, वेगवेगळे हे आहे तिथं, काजू आहे. तर मी खरेदी केली आहे घरगुती मालवणी चटणी नॉनव्हेजसाठी. जाण्यासाठी हा वन वे आहे, पलीकडल्या बाजूला एक रोड आहे. आणि अशा सिंगल लेन, दुसरी गाडी पास व्हायचा अवघड आहे या रोडला. इथंच कुठं तर मिळाली ह्या लाईनमध्ये. पुढं मी पण नाही तांदूळ हे काय आपल्याला काय करायचं. वास घेऊन बघा, चांगली असेल तरच घेऊ, वास घ्या. ॲक्च्युली ते औषधी वनस्पती अशी काहीतरी असणार आहे ती त्रिफळ. मच्छीत वापरायची. मच्छी तो वापरायची. मच्छीत वापरते. आम्हाला नाही समजत यातलं काय, आपण कधी खातच नाही म्हणल्यानंतर राहू द्या मावशी, बघायचं होतं. मच्छी वापरायची. त्रिफळा चूर्ण नाही, त्रिफळ नाही, काही वेगळंच आहे ते. त्रिफळ याचा वास एक वेगळाच प्रकारचा आहे. आत्ता आम्ही आलो आहे सुकी मच्छी घ्यायला फिश मार्केटमध्ये मालवणच्या. बघूया सुकलेले वेगवेगळे मासे आहेत तिथे. सुक्की हवी, सुक्की पुढे इथं आहेत ना, बघ की इथं बघ, असे वेगवेगळे आहे का सुकलेले. आता बोंबील घेत आहेत. पूर्ण मार्केट आहे, पूर्ण मच्छीचं मार्केट आहे असं आतल्या बाजूला. सगळं भेटून जाईल तुम्हाला. चिकन, मटन, कोंबडी, नॉनव्हेज, खेकडे, झिंगे, चॉकलेट, काय शार्कची तेल आहे का. शराबची तेल आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ही कोळंबी. कुठली ही कोळंबी. हा झिंगा आहे, मोठा झिंगा आहे. मार्केट तर आतल्या इकडं कधी आलो नव्हतो. मार्केट मोठं आहे. वास कर, माशाचा वास लय येतो, खाताना चांगलं वाटते. बोंबील कसं? हे 100ला बघा आहे, हे 200ने पावशे. थोडी म्हणजे हे काय असतंय मग? कोलंबी सोडलेली कोळंबी आहे, वाळवलेली. घे ना. आम्ही एका ठिकाणी विचारलंय, किती रुपये सांगितले तुम्ही? 100 रुपये. 100 रुपयाला किती? 100 रुपयाला पॉकेट. किती होतं, पावशेर असेल का ते? पावशेरपेक्षा पण कमी आहे. 10 बार. 100 रुपयाला 10 बार म्हणजे 125 ग्रॅम. हां. काय ती कोळंबी का काय, झिंग, बोंबील एवढं महाग असतंय. मी तर खात नाही, मला रेट माहीत नाही. तो खातोय. पुढं जायचं, पुढं. भले तुमको खाना नहीं मिलेगा पर हर जगह जंगल में भी जाओगे मग ये मिल जाएगा. अच्छा, आपको सिखा रहा है. किधर भी जाओ, ये देखो इधर भी है. हां. तर आलो आहे मी सध्या मालवणच्या बीचवर. आणि ह्या बाजूला बघताय कशा सगळ्या बोटी लागलेल्या आहेत पूर्ण. आणि तो आहे मालवण किल्ला. आणि ह्या बाजूला सॉरी सिंधुदुर्ग किल्ला. आणि इकडं महाराजांची मूर्ती आहे सगळ्यात मोठी या बाजूला रॉक गार्डनकडं. आणि स्कुबा डायव्हिंगला वगैरे जाणारे बोटी आहेत ना, ते इथं येतात, तिथे येतात. इथून या रॅम्पवरून इथं बसून तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकताय. मागच्या बाजूला मेंबर नाचायला लागल्यात, बहुतेक आपल्या इकडलीच आहेत, कारण रोडवरच डीजे चालू आहे इकडं बीचच्या साईडला. सुट्टी नाही. फॉलोअर भेटलेले आपल्या फॅमिली असल्यामुळे नाही दाखवलं, बट
जिकडे जाईल तिकडं माणसं भेटतात, बोलायला नवीन नवीन मजा येते. सोशल मीडियाचा ह्यूज एक फायदा आहे की आपण समोरच्या माणसाला ओळखत नाही, पण समोरचा माणूस आपल्याला ओळखतो. फिलिंग वेगळा असते ती. आणि एक विषय कसा आहे, जर सकाळी तुम्ही मालवणच्या ह्याच्यावर बीचवर जर लवकर आला तर तुम्हाला मच्छी बाजार मिळेल. ते तर आम्ही लेट न उठल्यावर असल्यामुळं आम्हाला काही यायचं झालं नाही. आणि होतं पण देवबागमध्ये 10-12 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे यायला वेळ लागला. आता वाजल्यात 12 आणि हे बघा हे काय करले. खतरनाक एका ठिकाणी थांबलोय. म्हणजे याच्या अगोदर लई वेळा आलोय, पण इथं आलं का नाही, इथं थांबल्याशिवाय जातच नाही. आता या नदीचं नाव काय आहे माहित नाही, तर पात्र बघा किती मोठं आहे, लय मोठं पात्र आहे. आणि वातावरण तर एकदम शांत, मस्त गार वारा सुटलाय, नाद करायचं नाही. सुरमई थाळी छान होती, पण कोकणात आला की नक्कीच एकदा ट्राय करा, पण विचारून ट्राय करा. जेवण आलेलं आहे, ऑलरेडी चालू केलं. वरण, आमटी, बटाट्याची भाजी, श्रीखंड, ही कसली आहे माहीत नाही, सोलकढी, कांदा, लिंबू आणि पापड. तर आम्ही आलो आहे आता तोंडवळी बीचवर. मालवणपासून एक 15-20 किलोमीटर आहे. ते एक रिसॉर्ट बघायला. आणि बघा बीच एकदम क्लीन आणि सुंदर बीच आहे. कचरा जवळपास नाहीच, मालवणसारखं नाही. मालवणला कसा कचरा जास्त आहे, वास येतोय जास्त. क्लीन आणि एकदम. बघा इकडं कोणतरी दिसतंय का तुम्हाला? खेकडे बघा बघ कसं पळाली ती. स्पीड खतरनाक आहे की याचं. अरे खेकडा अरे नांगी काढले. हे मार नको. पकडलं होतं ना. खेकडू मामा. दमले ते. स्पीड लई स्पीडनं पळाल. काय नको चावला ते, चावेल ते. मामा केटा काढलाय, केटाशी काट रहा है खेकडू मामा. ऐसा केटा निकाला खेकडू मामा. इधर देखो बहुत सारे खेकडू मामा लय आहेत. लई खेकडा आहेत की रे इथं. असली खेकडा आहेत बघ. खेकडाच खेकडा आहेत. शेवट मालवण साईडला तिकडे गेलं तर तुम्हाला एक पण खेकडा मिळणार नाही, एक पण बघायला. सगळे मेलेले, विकायला आणलेले. खरं इकडे ओपन खेकडे पळालेत. समंदर में